उठा. आमचे मेहने भास्कर यशवंत लांडे आमच्याकडे वाढदिवसाच्या शुभेच्छा भरपूर आनंद होत आहे. कारण भास्कर लांडे आज आमचे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना आम्ही घोषित करतोय. म्हणून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संतोष पवार आणि आमचे मिळून सचिन भोईर, निलेश बागा याचा अध्यक्ष आणि आमचे चिरंजीव भास्कर लांडे यांना 30व्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आणि भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज बाळगून द्यायला गेले त्यांना खूप खूप उदंड आयुष्य लाभो आणि योगायोगाना आरक्षण द्यायला लागणारे पुरुषाच्या एवढ्या शुभेच्छा देतो आम्ही. चिंतन सोहळ्याच्या सत्कारापूर्वी भास्कर शेतकऱ्याला त्यांच्या भाषेत भास्कर दादा आले उर्फ शरद पवार यांचा आज सोहळा आज आमच्या समाजच्या तुमच्या गावकऱ्यांच्या समोर ते या ठिकाणी होत असताना भास्कर दादाबद्दल सांगायचं म्हटलं आईचा पुत्र जरी गुंडा असा विचारला असं हे नेतृत्व आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये असताना त्यांचं हे नेतृत्व आम्ही बघितलेलं आहे. लांडेवाडी गावामध्ये असेल, मळबारा गावामध्ये असेल, क्रिकेटच्या माध्यमातून असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार असेल, सरकार असेल, हे आम्हाला आजपर्यंत पाहायला आलं. त्यांचे जे आहेत सदस्य त्यांनी सांगितलं की बाबा भावी जिल्हा परिषद सदस्य तर आजच्या वाढदिवसानिमित्त फक्त एवढीच ईश्वराची प्रार्थना असेल की आरक्षण लिहो आणि भास्कर शेठ लांडे यांना आपल्याला कुठल्या याच्यातून त्यांची इच्छा असेल राजकीय क्षेत्रातली त्या राजकीय क्षेत्रातून त्यांना ती उमेदवारी मिळो एवढी आजच्या त्यांच्या अभिनंदन सोहळ्यानिमित्त मी त्यांना म्हणजे परमेश्वराजवळ विनंती करतो की हे परमेश्वरा आज या अभिनंदन सोहळ्याच्या निमित्ताने भास्कर शेठ लांडे यांना त्यांच्या असणाऱ्या 1-2 मिनिटं मी सुद्धा मागे येतो. आमचे माजी उपसरपंच आमचे मित्र लहानपणापासूनचे कॉलेजचे मित्र मोहन शेठ घोडे फोटोग्राफर समर्थ फोटोग्राफी यांचे आगमन झालेलं आहे. लेट का होईना पण ते आमच्या असताना सुद्धा ते इथपर्यंत पोहोचले आणि एकटे पोहोचले म्हणून त्यांचं सभेत मी पहिलं स्वागत कर पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. ऐक आता कोणती वाढदिवसानिमित्त उपस्थित असणाऱ्या आपल्या ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मोठे त्याचप्रमाणे आपले चेअरमन शिवराज लेगरे पोलीस पाटील तुम्हीचे आपले सुबे त्याचप्रमाणे संतोष पवार त्याचप्रमाणे आपले पगडवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सचिन भोईर त्याचप्रमाणे आपले कैरांचे उपसरपंच मोनगोळे त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्व भास्कर दादांचा मित्र परिवार. खरं तर भास्कर दादा हे नेतृत्व करत असं नेतृत्व आहे. आपण बघितलं कधी कधी आपल्या ज्यावेळेस आपल्या संघटित गावावरती किंवा वाडी वस्तीवरती त्यावेळेस पहिला मदतीला लावून जातो. खरं ते असं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये समोर आलं पाहिजे. खरं तर आता आपले मित्र ग्रामपंचायत बाळासाहेब यांनी सांगितले यांना भेट आज या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री बाळासाहेब मुंडे मनसे अध्यक्ष आणि मित्र यांनी आमचे चिरंजीव भास्कर दादा लांडे यांना पहिल्यांदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज जी परिस्थिती अशी
शेवटी पंचायत समिती आणि व्यक्तीचं इलेक्शन चालू होतं. त्यामध्ये सदस्य बाळासाहेब मुंडे आणि आताच ही भास्करदादा रांडे हे इच्छुक उमेदवार आहे. या क्षेत्रामध्ये चालत असताना भास्करदादा रांडे यांनी क्रिकेट क्षेत्र असेल किंवा तरुण वर्गामध्ये कुठल्याही तरुण पिढीतल्या तरुणाला कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलीही कमतरता असेल तर 100% त्या ठिकाणी आपण स्वतःचं योगदान देऊन उभे राहणारे असे भास्कर रांडे यंदा आयुष्यासाठी मी माझ्या कुटुंबाकडनं आणि आमच्या सर्व मित्र परिवाराकडनं आणि शालेय व्यवस्थापन समिती कमिटी समितीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.